नमस्कार मंडळी, मी नेहा, नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण रताळ्याचे गूळ घालून गोड काप बनवणार आहोत। खूप अप्रतिम होतात हे काप, खायला पण खूप जबरदस्त लागतात। अवघ्या 10 मिनिटात बनवून तयार होतात। बघू शकतात खूप असे रसरशीत बनतात हे काप। चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथे हे रताळे जवळजवळ 10-15 मिनिटं मी भिजवून घेतलेले आहेत, कारण याची साल काढायची नाही आपल्याला। आणि जी ही माती असते ही भिजवल्यामुळे छान माती निघून जाते। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे, असे चोळून छान असे धुवून घ्यायचे हे रताळे आणि कोरड्या कपड्याने हे पुसून घ्यायचे। आता छान असे रताळे कोरडे करून घ्यायचे। इथे रताळे पुसून घेतलेले स्वच्छ। आपण रताळ्याचे काप करणार आहोत। हे देठ असे काढून टाकायचे आणि छान अशा बारीक बारीक चकत्या करून घ्यायचे, म्हणजे काप करून घ्यायचे। बघू शकता या पद्धतीने अशा काप करून घेणार आहोत। सगळे रताळे असेच कापून घ्यायचे। आता रताळे छान असे कापून घेतलेले आहेत। त्यानंतर पाववाटी गूळ घेतलेला आहे। रताळे ऑलरेडी गोड असतात, त्याच्यामुळे इथं गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात। आणि थोडेसे काजू बदाम कापून घेतलेले। कढईमध्ये इथे एक मोठा चमचा भरून तूप टाकले। तूप छान असं गरम झालं की आपल्याला हे रताळ्याचे जे काप करून ठेवलेले हे टाकायचे। छान असं मिक्स करून घ्यायचे। तुपामुळे हे रताळ्याचे काप खूप सुंदर होतात। सगळ्या कापाला छान असं तूप लागलंय। त्या झाकणावर पाणी टाकायचे। या पाण्यामुळे काय होतं की पाण्याची वाफ होते आणि रताळ्याचे जे काप आहे ते छान शिजले जातात आणि कढईला खाली चिपकत नाही किंवा जळत नाही। आता जवळजवळ हे 5 ते 6 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे। आता बरोबर इथं 6 ते 7 मिनिटं झालेले आहेत। आता ही डिश काढून घ्यायची आहे। बघू शकतात या रताळ्याचे जे काप होते त्याचा कलर किती चेंज झालेला आहे। आपल्याला खूप काही शिजवायचे नाही। इथे मंद आचेवरती बरोबर 6 मिनिटं लागतात। त्यानंतर याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे। गूळ टाकून मिक्स झालं की त्याच्यात हे काजू बदाम जे कापून ठेवले होते ते टाकायचंय। छान असं परत मिक्स करून घ्यायचं आणि एक 2 ते 3 मिनिटांसाठी हे आपल्याला परत शिजवून घ्यायचंय, म्हणजे गूळ विरघळेपर्यंत। खूप छान चटपटीत असे हे रताळ्याचे काप बनवून तयार होतात। अवघे झटपट 10 मिनिटं सुद्धा या प्रोसेसला लागत नाही। खूप सुंदर आणि खायला पण अप्रतिम लागतात हे रताळ्याचे काप। अगदी रसरशीत बनवून तयार होतात। बघू शकता गूळ टाकल्यानंतर पण मी इथे जवळजवळ 3 ते 4 मिनिटांसाठी हे छान असं वाफवून घेतलेले, कारण गुळाचं पाणी सुटतं त्याच्यामुळे 3-4 मिनिटं परत लागले मला। किती सुंदर झालेले इथे। आता गॅस बंद करायचा आहे। तर मंडळी इथं गुळाचे छान असे रसरशीत काप बनवून तयार आहे। खूप अप्रतिम लागतात। तुम्ही पण नक्की एक वेळा ट्राय करून बघा। तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।